वासनांत ज्योतिषी अशोक खराच्या काळ्या कृत्यामुळे चर्चेत आलेल्या महिला आयोगाच्या कार्यकक्षा रुंदावण्यात याव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी केली आहे. नमस्कार, ललिता शिंदे, त्र्यंबकेश्वरवरनं. सध्या संपूर्ण भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही नाशिक जिल्ह्याचं ज्या खरात बाबामुळे जे एक भोंदू बाबा त्याच्या प्रकरणामुळे एक म्हणजे वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तो विषय अतिशय गंभीर आहे, डोकं सुन्न करणारा आहे की नक्की हा काय प्रकार आहे. त्या खोलात जाण्याचा काही म्हणजे इंटरेस्ट नाही आहे, कारण ते आता एक शोधाचा पार्ट आहे. जे काही मुख्यमंत्र्यांनी SIT बसवलेली आहे त्याच्यातून आता जे खुलासे निघतील. सर्वात महत्वाचं आज मी संपूर्ण महाराष्ट्रासमोर हा प्रश्न मांडत आहे की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग जो काही स्थापन केला 1993 साली, तर त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत की हा जो काही महाराष्ट्र प्रत्येक शासनाचा दृष्टिकोन महिलांप्रती जे धोरण असतं त्याप्रती अतिशय चांगला आहे आणि त्या धोरणामुळेच आज महाराष्ट्र राज्याने 1993 साली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केली. पण त्यामध्ये जे काही आतापर्यंतचं जे सगळा जो काही तिथला जे कामकाज आहे किंवा तिथला जो कारभार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या महिलांचे प्रश्न आहे, हे 2 वेगवेगळे पार्ट आहेत. तर मला असं सुचवायचं आहे, मी पण समाजामध्ये काम करते, की एक तर महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षांची आता शासनाला निवड करावी लागणार आहे. जे काही कोणी अध्यक्ष होतील आणि त्याच्यानंतर त्या महिला आयोगाचं जे काही त्यांची म्हणजे एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये 5 सदस्य महाराष्ट्रामधनं त्या विविध विभागामधून ते घेतल्या जातात. पण गेल्या रुपालीताई चाकणकर ज्यावेळेस महाराष्ट्राच्या अध्यक्ष झाल्यानंतर त्या ज्या काही 5 सदस्य आहेत त्यांची तर काही इथे निवड होताना दिसली नाही. म्हणजे किती गांभीर्य होतं महिलांच्या प्रश्नाबद्दल हे काही इथे दिसून येत नाही आहे. माझा सवाल हा आहे की आपण खरं तर महिला आयोगाची कार्यकक्षा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ज्या काही महिला बाल विकासाच्या मंत्री आहेत त्यांनी खरं तर त्याची बदलली पाहिजे. 3 मुद्दे आहेत माझ्याकडे की आता जे महिला अध्यक्ष नाव चर्चेत आलं, महिला आयोग चर्चेत आलाय, पण अजून अशा 60% महिला आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये महिलांचे जे अतिशय म्हणजे गंभीर समस्या आहेत. तर सगळ्यात महत्वाचा नमूद करते की ज्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकरी आपला जो प्रमुख घटक आहे महाराष्ट्राचा, भारताचा बळीराजा, तो आत्महत्या करतो, त्यानंतर त्या महिलेवरती त्या परिवारावरती काय प्रसंग येतो हे कधी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणा किंवा जे कोणी त्या कमिटीच्या सदस्य आहेत त्यांनी कधी तिकडे जाऊन बघितलं पाहिजे की त्या महिलांवरती काय प्रसंग असतील. आज आर्थिक ह्याच्या विवंचनेमधनं त्या घराचा करता धरता पुरुष आत्महत्या करतोय. आज आपला महाराष्ट्र त्यामध्ये खरं तर पहिल्या क्रमांकावर आहे. तर ही पण कार्यकक्षा बदलली पाहिजे. त्या महिला आहेत, कंपनीमध्ये जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना किमान वेतन सुद्धा नाही आहेत, त्या परिवारासाठी आपल्या संसारासाठी काम करतायत, तिथे पण किती प्रश्न आहेत. परत ऊस कामगार महिलांचे प्रश्न आहेत, त्यांचं पण एक कधीतरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते सुद्धा महिला आयोगाच्या ज्या कोणी आहेत आता होणार होतील घटक त्यांनी खरं बघितलं पाहिजे की प्रसंग महिलांवर अत्याचार होतात आहे आणि त्याच्यासाठी खरं तर स्वावलंबन हे मुलीला घरातनं शिकवण दिली पाहिजे आई वडिलांनी आणि शैक्षणिक ह्याच्यात पण बदल करून आपण स्वावलंबनाचे संरक्षणाचे धडे आता सुरुवात केली पाहिजे शैक्षणिक खात्यामध्ये पण. कारण महिलाच खरं दुर्गा आहे आणि तिच्याच मध्ये नवदुर्गांचं हे असतं, काय म्हणतात त्याला, शक्ती असते. त्यामुळे तिला तिचं स्वावलंबन आणि तिचा आत्मविश्वास जिंकून दिला तर नक्कीच महिला उन्नतीसाठी आपला महाराष्ट्र म्हणजे नक्कीच पुढे जाऊ शकतो. विशेषतः म्हणजे महिला आयोगाच्या
अध्यक्ष आणि त्यांच्या ज्या काही कमिटीच्या सदस्य असतील त्यांना राजकीय म्हणा किंवा अजून ज्या काही IAS ऑफिसर असतील त्यांना कोणाला निवडायचं असेल तेव्हा शासनाने अतिशय म्हणजे तळागाळातील महिलांपर्यंत हा प्रश्न सोडवता आला पाहिजे आणि 2 जिल्हा मिळून एक महिला प्रतिनिधी आयोगाकडनं नेमली गेली पाहिजे. तेव्हा कुठेतरी त्या जी बिचारी खरंच त्या महिलेवर अन्याय होतोय त्या महिलेला कुठेतरी आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. माननीय मुख्यमंत्री साहेब, आता हा जो काही मुद्दा गाजलेला आहे त्या मुद्द्यामध्ये आपण एकदा ती घटना परत बदला, कार्यकक्षा बदला आणि महिला आयोग खरंच एक चांगलं आयोग आहे. त्यांना विविध अधिकार पण तेवढेच बहाल केलेले आहेत आपण, पण ते खरंच अन्याय होणाऱ्या महिलेपर्यंत पोहोचतंय की नाही याची एक कमिटी पण म्हणजे जिल्हा वाईज 2 जिल्हे 3 जिल्हे तुम्ही एकत्र करा आणि त्याचं ऑफिस तुम्ही काय म्हणतात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये वगैरे ठेवा. पोलीस खात्यामार्फत पण महिलांच्या ऑफिसेस आहेत. पण ह्या ज्या काही आज म्हणजे खरं सांगते माझे जे कोणी बांधव जेव्हा ह्या आत्महत्या करतात आणि इतकं ते काय त्या परिवारावरती त्या मुलींवरती अशा काही घटना मी परभणी बीड जिल्ह्यामधल्या वाचल्या आहेत टीव्हीवर की त्या शिक्षणासाठी 12वीच्या पैसे नव्हते म्हणून त्या मुलीने वडिलांना त्रास होऊ नये म्हणून आत्महत्या केलेली आहे. तर अशा काही ज्या काही घटना बघतो तेव्हा सुन्न होतं हे मन आपलं. तर खरंच हा महाराष्ट्राचा महिला आयोग जर आता आपल्याला ह्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर आपण ह्याची कार्यकक्षा बदला मुख्यमंत्री साहेब आणि शेवटच्या तळागाळापर्यंत महिलेला न्याय कसा मिळेल, उन्नती कशी होईल, तिच्या विचारांमध्ये कसा बदल होईल यासाठी अवेअरनेस करण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्या ज्या आता घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्यावरून महिला आयोग आता परत एकदा मोठ्या चर्चेत आलेला आहे. म्हणून मी माझे 2 शब्द विचार प्रगट केलेले आहेत. आपण त्यावर जरूर विचार करावा. सर्व महिलांना परत सांगते की आपणच दुर्गा आहात, आपणच शक्ती आहात. आपल्या आतली शक्ती आपण ओळखा आणि आपलं जीवन पुढचं आयुष्य चांगलं हे करा, आनंदाने जगा आणि सर्व परिवाराला सुख द्या. ललिता शिंदे, त्र्यंबकेश्वर. धन्यवाद. 1-2 नव्हे तर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातच्या शिवनिका संस्थांवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या. खरातला गुरु मानणाऱ्या चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने अडचणीत आल्या. त्यामुळे त्यांना हे पदही सोडावं लागलं. पण महिला आयोग मात्र चर्चेत आलाय. ज्यावेळी महिलांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळी हा आयोग त्या महिलांच्या मागे उभा राहतो. पण इथपर्यंतच या आयोगाचं काम मर्यादित न ठेवता आयोगानं अन्य अडचणींमुळे संकटात आलेल्या महिलांपर्यंतही पोहोचावं अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ज्यावेळी एखादा शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळी त्यांच्या घरातील बायको, मुलगी, मुलं यांच्या समोर जे काही संकट उभं राहतं ते महिला आयोगानं जाऊन बघायला हवं. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसतोड कामगार महिलांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. पण कंपनीत काम करणाऱ्या महिलांचंही तुटपुंजा पगार देऊन शोषण केलं जातं. याकडे आयोगानं लक्ष द्यायला हवं. 2 जिल्हे मिळून एक समिती स्थापन केली तर त्या माध्यमातून आयोगाला अन्यायग्रस्त महिलांपर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी या आयोगाच्या कार्यकक्षा रुंदवल्या पाहिजे असंही शिंदे यांनी म्हटलंय. किंबहुना मुख्यमंत्र्यांना तसं साकडंही घातलंय.